नमस्कार. आपल्याला टेन्शन देणाऱ्या लोकांना शांत राहून धडा कसा शिकवायचा? जाणून घ्या 10 उपाय. तुम्ही कधी अशा व्यक्तीला भेटला आहात का, जो सतत तुम्हाला डिवचतो? कधी तुमच्या चुका काढतो, कधी पब्लिकमध्ये अपमान करतो. असंच काहीतरी करून तुमचं मनोधैर्य खचवत राहतो. आणि मग तुमचं मन म्हणतं, बॅग घे, रिझाईन कर आणि या नरकातून बाहेर पड. पण थांबा, या लोकांचा बदला शांतपणे घ्यायचा असेल तर शहाणपणाने विचार करा. कारण शांत राहणं म्हणजे कमकुवत असणं नाही, तर शक्तिशाली असणं आहे. या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत असे 10 जबरदस्त उपाय, जे वापरून तुम्ही टेन्शन देणाऱ्याचं न बोलता गेम ओव्हर करू शकता. मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण या व्हिडिओमध्ये मी एक असा उपाय सांगितलेला आहे जो फक्त मोठ्या लोकांनाच माहीत आहे. सामान्य लोकांना त्याबद्दल माहिती नाही. 1. यश हा सर्वोत्तम बदला आहे. जे लोक तुम्हाला टेन्शन देतात, तुमचं मनोधैर्य तोडतात, ते फक्त एकाच गोष्टीसाठी झगडत असतात, तुम्हाला थांबवण्यासाठी. ते तुमच्या स्वप्नांवर प्रश्नचिन्ह टाकतील, तुमच्या क्षमतेवर शंका घेतील आणि तुमचं मन विचलित करायला सतत नकारात्मक बोलतील. पण लक्षात ठेवा, जे तुम्हाला तोडू पाहत आहेत, ते तुमच्या यशाने सर्वात जास्त तुटतात. तुमचं काम, प्रयत्न, शिस्त आणि चिकाटी हेच तुमचं शस्त्र आहे. कल्पना करा, एखादा गरुड आकाशात झेप घेतोय आणि खालचं कावळ्यांचं टोळकं त्याच्यावर कुरघोडी करते. अशा वेळी गरुड काय करेल? तो कधीच खाली येऊन त्यांना उत्तर देणार नाही, तर तो आकाशात आणखी उंच भरारी घेईल. तसंच उंचही असावं. टेन्शन देणाऱ्यांकडे दुर्लक्ष करा आणि स्वतःला यशाच्या शिखरावर घेऊन जा. तुमचं उंच जाणं हेच त्यांच्या खाली राहण्याचं कारण बनेल. 2. शांत राहून शॉक द्या. कधीकधी उत्तर न देणं हेच सगळ्यात तीव्र आणि प्रभावी उत्तर असतं. जेव्हा कोणी तुम्हाला जाणीवपूर्वक टोचतं आणि तुमचं संतुलन ढासळण्याचा प्रयत्न करतं, तेव्हा त्यांना वाटतं की तुम्ही काहीतरी प्रतिक्रिया द्याल, वाद घालाल आणि त्यांच्या जाळ्यात अडकून पडाल. पण जर तुम्ही तसं न करता पूर्णपणे शांत राहिलात, हसून दुर्लक्ष केलं आणि आपल्या मार्गावर चालत राहिला, तर ते अक्षरशः हादरतात. मराठीमध्ये एक म्हण आहे, गाढवावर नाराज होऊन सिंह ओरडत नाही. कारण सिंहाला माहीत असतं की त्याची ताकद ओरडण्यात नाही, शांततेत आणि एकाग्रतेत आहे. त्याला गाढव काय करतं यानं काहीही फरक पडत नाही, कारण त्याचं लक्ष वेगळं असतं. तसंच तुमचंही असावं. जे लोक तुमच्यावर टीका करतात, तुम्हाला दुखावतात, त्यांच्यासाठी वेळ खर्च न करता स्वतःच्या ध्येयावर लक्ष केंद्रित करा. 3. स्वतःचं मूल्य समजून घ्या. टेन्शन देणारे लोक तेव्हाच प्रभावी ठरतात जेव्हा तुम्ही त्यांना तुमच्या मनात जागा देता. तुमच्या मनात जर त्यांचं म्हणणं, त्यांनी केलेल्या टीका किंवा त्यांचं वागणं महत्त्वाचं वाटू लागलं, तर ते हळूहळू तुमचा आत्मभान, आत्मविश्वास आणि निर्णयशक्ती खाऊ शकतात. मग एकदा का तुम्हाला स्वतःची खरी किंमत समजली की दुसऱ्याच्या बोलण्याचं मोल आपोआप कमी होतं. सोनं जर चुकून चिखलात पडलं तर त्याची किंमत कमी होते का? नाही ना, कारण त्यांचं मूल्य स्थिर असतं. तसंच कोणी कितीही टीका केली, अपमान केला किंवा दुर्लक्ष केलं, तरी तुमचं मूल्य कमी होत नाही जोपर्यंत तुम्ही स्वतःला कमी लेखत नाही. 4. कृतीतून उत्तर द्या, शब्दातून नाही. एखादा सहकारी तुमचं योगदान कमी लेखतोय, तुमच्या कल्पनांना वेडं ठरवतोय किंवा तुमच्या मागे निंदा करतोय, तेव्हा अनेकदा पहिली प्रतिक्रिया असते त्याला चपकल उत्तर द्यावं. पण खऱ्या खेळाडूचं उत्तर वादात नसतं, तर कामगिरीत असतं. कृतीतून दिलेलं उत्तर हे कायम लक्षात राहतं. शब्द विसरले जातात. समजा तुमचा सहकारी
तुमच्या प्रपोजलला मीटिंगमध्ये हसून उडवतो. तुम्ही त्यावर काहीही प्रतिक्रिया न देता सुट्टीच्या वेळात मेहनत करा, रिसर्च करता आणि प्रेझेंटेशन तयार करता आणि पुढच्या वेळेस सगळ्यांसमोर प्रभावीपणे सादर करता, तेव्हा त्या माणसाला बोलायला जागाच शिल्लक राहत नाही. शब्दातून वाद वाढतो, पण कृतीतून आपण आपली लायकी सिद्ध करतो. एक वेळ अशी येते की ज्यांनी तुमच्यावर शंका घेतली तेच लोक तुमचं तोंड भरून कौतुक करू लागतात. 5. सोशल डिस्टन्सिंग. आपण सोशल डिस्टन्सिंग बहुतेक शारीरिक व्याधीपासून बचाव करण्यासाठी पाळतो. पण आजार फक्त शारीरिक नसतात. काही लोक मानसिक विश्वास रवतात. अशा लोकांच्या नकारात्मक विचारांमुळे, अपमानास्पद वागण्यामुळे आणि सततच्या टीकेमुळे मन थकून जातं. आत्मविश्वास गळून जातो. म्हणूनच टॉक्सिक लोकांपासून मानसिक अंतर ठेवा. हीच खरी मानसिक स्वच्छता आहे. आपल्या आयुष्यात शांतता हवी असेल तर विषारी लोकांपासून अंतर ठेवावं लागतं. त्यांना बदलण्याचा प्रयत्न न करता स्वतःचं वातावरण स्वच्छ ठेवा. मानसिक सोशल डिस्टन्सिंग ही स्वतःवर प्रेम करण्याची एक सुंदर प्रक्रिया आहे. 6. विनोदाचा उपयोग करा. प्रत्येक वेळेस तणाव, टोमणे, अपमान याला रागाने किंवा मौनाने उत्तर देणं गरजेचं नसतं. कधीकधी हसून उत्तर देणं हे शहाणपणाचं ठरतं. 7. तुमची ताकद तुमचा आत्मसंयम. टेन्शन देणाऱ्या लोकांना असं वाटतं की तुम्ही रागवाल, भांडण कराल, पण जर तुम्ही संयम ठेवला तर हळूहळू तुम्हाला भांडणात रसही उरणार नाही. तुम्ही जर शांत राहिलात, संयम ठेवलात तर कारस्थानी लोकांचा संपूर्ण प्लॅन फसतो. सहन करणं म्हणजे कमजोरी नाही. ही तीच वेळ आहे जिथे खऱ्या ताकदीची परीक्षा होते. वादात उडी घेणं सोपं असतं, पण शांत राहून पुढे जाणं हेच खऱ्या योद्ध्याचे लक्षण असतं. आपलं मन कोणी अस्वस्थ करू शकत नाही जोपर्यंत आपण त्यांना ती परवानगी देत नाही. 8. योग्य वेळी समर्पक उत्तर द्या. जेव्हा तुम्हाला कोणी जाहीरपणे कमी लेखतं तेव्हा लगेचच भावनिक होऊन उत्तर देणं हा मूर्खपणा ठरू शकतो. पण जर तुम्ही योग्य वेळ, योग्य मंच आणि योग्य शब्दांची निवड केली तर ते उत्तर फक्त प्रभावी नाही तर स्मरणीय ठरतं. एका मीटिंगमध्ये तुम्ही काहीतरी सुचवलं आणि दुसऱ्याने उपहास केला. तुम्ही लगेचच प्रतिक्रिया न देता काही दिवस स्वतःच्या कामांमध्ये सुधारणा केली आणि पुढच्या प्रेझेंटेशनमध्ये जेव्हा तुमचं काम सर्वांनाच उपयोगी पडलं तेव्हा तुम्ही शांतपणे म्हणालात, हीच आयडिया मी मागच्या वेळी सुचवली होती. इतकं म्हणणं पुरेसं ठरतं. तुमचं उत्तर एवढं प्रभावी असावं की समोरच्याला पुढच्या वेळी बोलण्याआधी 100 वेळा विचार करावा लागेल. 9. स्वतःमध्ये गुंतवा, दुसऱ्यांमध्ये नाही. टेन्शन देणारे लोक तुमचं लक्ष विचलित करू पाहतात. ते तुमचा फोकस बाहेरच्या गोष्टींमध्ये अडकवतात. पण जर तुम्ही त्यांच्यावर लक्ष न देता स्वतःच्या ग्रोथवर काम केलं तर त्यांचं अस्तित्व क्षुल्लक वाटायला लागतं. एखाद्या व्यक्तीने तुम्हाला वारंवार डिवचलं, पण तुम्ही त्याला प्रत्युत्तर देण्याऐवजी रोज थोडा वेळ वाचन, योगा आणि कामासाठी दिला तर 6 महिन्यांनी तुमची पर्सनॅलिटी बदलेल. आता तो व्यक्ती त्याच जागी आहे आणि तुम्ही त्याच्या पलीकडे गेलेला आहात. 10. वेळच दाखवेल तुमचं मूल्य. कधीकधी काहीच बोलायचं नसतं, फक्त वेळेला बोलू द्या. जो आज तुमच्यावर हसतोय तो उद्या तुमचं उदाहरण देईल. सुरुवातीच्या काळात शाहरुख खान मुंबईत स्ट्रगल करत असताना अनेकांनी त्याला नाकारलं. अभिनेत्यासारखं रूप नाही, एक्सप्रेशन नाहीत, कोण पाहणार याचे चित्रपट. पण काहीही न बोलता तो काम करत राहिला. त्यावेळी ज्यांनी त्याला नाकारलं आज तेच त्याचं कौतुक करतात आणि उदाहरण देतात. काही लढाया शब्दांनी जिंकता येत नाहीत, त्या वेळेने जिंकून दाखवाव्या लागतात. जे आज तुमच्यावर हसतात, उपवास करतात, तेच उद्या तुमचं कौतुक करतील. तुमचं मन, संयम आणि यश हेच टेन्शन देणाऱ्यांसाठी सर्वात मोठा धडा ठरतो. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, माणूस कधी शब्दांनी मोठा होत नाही,
तर त्याच्या कृतीने महान बनतो. तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. तोपर्यंत धन्यवाद.